पुणे येथे PAI ICT संस्था पुणे आणि मिशन 500 कोटी लिटर जलसाठा पाच पाटील टीम यांच्या संयुक्त विद्यमाने 30 दिवसांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा 3 बॅचेस जाणार आहे। ही पहिली बॅच आज दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी निघालेली आहे। मिशन 500 कोटी लिटरचे संकल्पक आणि मार्गदर्शक डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आम्ही 21 पाच पाटील हे सामाजिक काम करत आहोत आणि या सामाजिक उपक्रमामध्ये ही पालक, ही विद्यार्थी, कारण आत्तापर्यंत आम्ही पाण्याचंच काम केलं, पाण्याबरोबर ज्या शेतकऱ्यांसाठी आपण काम करतो आहे त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठीही काम झालं पाहिजे आणि म्हणून हा एक स्तुत्य उपक्रम हा आम्ही राबवत आहोत। या उपक्रमामध्ये मुलांना शिकवण्यात येणारी कौशल्ये इथे दिलेली आहेत की लॅपटॉप, संगणक, मोबाईल दुरुस्ती, कॉम्प्युटर हार्डवेअर, नवनवीन गुगल ॲप्स आणि त्यांच्या वापराची माहिती मुलांना दिली जाईल। तसेच स्पोकन इंग्लिश, डिजिटल स्किल्स, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी अँड क्राईम या संदर्भातही मुलांना माहिती दिली जाणार आहे। तर यासाठी 100 मुली आज आम्ही पाठवत आहोत। तर धामणगाव शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? गावातून तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला आणि तुम्ही सहभाग का घेतला याच्यात? अतिशय स्तुत्य उपक्रम आपण राबवत आहात। सर नाव सांगा प्रथम, नाव आणि तुमचा हुद्दा। माझं नाव शंकर परशुराम मोरे, मी मुख्याध्यापक सर्वोदय माध्यमिक विद्यालय धामणगाव। हां, आमच्या शाळेतून जवळजवळ 27 विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी होत आहे आणि मला सांगताना आनंद होतो की ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना पुण्यात जाऊन अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण प्राप्त होणार आहे आणि हा उपक्रम निश्चितच विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे। व्हेरी गुड। म्हणजे शिक्षकांना त्यांनी समजून घेतलं, शिक्षकांनी हे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे आणि आपल्या शाळेतल्या मुलींनी यात सहभाग घेतला पाहिजे आणि म्हणून त्यांनी मुलींना सूचना दिल्या, मुलींना, मुलं पण आहेत। मुलं किती आहेत सर तुमच्या शाळेतून? आमच्या शाळेतून आता पहिली बॅच फक्त मुलींसाठी आपण निवडलेली आहे। मुलांचा जून महिन्यामध्ये नंबर लागेल त्यावेळेला ती जाते। तुम्ही मुलींबरोबर चालल्या का म्हणून चालल्या आहे तुम्ही? आम्ही मुलींचं संरक्षण करणार आहे, कुठे गेल्या म्हणजे लक्ष ठेवणार आहे। एकटी असली तिच्यासोबत दुसरीला पाठवणार आहेत। व्हेरी गुड। आणि त्या जर बाथरूमला गेल्या त्याला एकटी जायचं काम नाही बघा, तुमच्या बरोबर मुलीने आली तर आम्हाला घ्यावं सोबत, असं तुम्ही पण जाणार आहे? व्हेरी गुड। तर धामणगावच्या ह्या दोघं पालक महिला आहेत आणि ह्या जाणार आहेत। तर आता अजून कोणकोणते गाव? पवार सर, प्राध्यापक RM पाटील काय म्हणाले याबद्दल? सर, आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, विशेषतः शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप, संगणक ह्या दुरुस्ती करण्यासाठी कुठेही मिळत नाही। या विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत त्यांना मोबाईल दुरुस्ती, लॅपटॉप दुरुस्ती याचे प्रशिक्षण मिळणार आहे। त्याचबरोबर शहरातील विद्यार्थ्यांबरोबर स्पोकन इंग्लिश कसं करता येईल, इंग्लिश कसं बोलता येईल फ्लुएंटली, त्याच्या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार आहे आणि त्यांना शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत आणण्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे मिशन 500 कोटीच्या माध्यमातून। धन्यवाद। स्पर्धेत आणायची आहेत मुलं? नमस्कार। मिशन 500 कोटी लिटर जलसाठा व पाच पाटील टीम दरवर्षी नाविन्यपूर्ण असे उपक्रम करत असते आणि तुमचं नाव सांगा। माझं नाव किरण पाटील, मिशन 500 पाच पाटील ग्रुपचा पाच पाटील आहे आणि मिशन 500 कोटी लिटर जलसाठा दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम करत आहे। खेड्यातले विद्यार्थी या ग्लोबलायझेशन होण्यासाठी हे डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण व PIICTच्या मॅडम सिमरन शेख मॅडम यांनी पुढाकार घेतला आणि सांगितलं की आपल्यालाही खेड्यातला मुलगा हा ग्लोबलायझेशन व्हायला पाहिजे। त्यांनी या संगणक जगामध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। या दृष्टीने आम्ही धामणगाव जवळजवळ 8 केंद्रातून विद्यार्थी पाठवते। पहिली बॅच ह्या विद्यार्थिनीची आहे आणि 1 जूनला विद्यार्थ्यांची बॅच येईल। अशा पद्धतीने मिशन हे शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करत आहे की शाश्वत विकास शेतकऱ्यांचा झाला तर शाश्वत विकास त्यांच्या मुलांचाही व्हावा, यासाठी डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण हे कायम धडाडीने पुढे असतात। एवढं बोलतो आणि व्हेरी गुड। तर आता हे 8 शाळांमधले विद्यार्थी आहेत
तर शाळांची नावं कोणकोणती आहेत? हां सांगा सर, बोला सर. नमस्कार, तुमचं नाव? मी एकनाथ माळतकर, मिशन 5 पाटील. उन्हाळी सुट्टी सत्कारणी लागावी, तंत्रज्ञान मुलं ग्रामीण भागातील मुले पुढे यावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. नागरिक शाळेच्या जवळ 11 विद्यार्थी जात आहेत. व्हेरी गुड. म्हणजे अशा 8 शाळांच्या विद्यार्थिनी आहेत आणि ह्या विद्यार्थिनी आज आम्ही चाळीसगाव बस स्थानकावर इथे आलेलो आहोत. तर या माझ्या कळमडू शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. मुलींनो, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आनंद होतोय कशाबद्दल? पुण्याला जात आहेत फर्स्ट टाइम. नंतर शिक्षण मिळेल. काय काय मिळेल आज सांगितलंय तुम्हाला? एक नाही बोला, एक नाही. हां, अरे वा. म्हणजे तुम्ही शिकण्यासाठी उत्सुक झालेले आहात आणि त्यासाठी तुम्ही पुण्याला निघाले आहेत. कोणत्या शाळेचे आहे तुम्ही? माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळमडू. व्हेरी गुड, छान. किती विद्यार्थिनी आहे तुम्ही कळमडू शाळेच्या? 14. व्हेरी गुड. कोणता वर्ग? 9वी. छान. कोणत्या गावच्या मुली तुम्ही? शाळेचं नाव सांगा. नागर. व्हेरी गुड. सर कोण आहेत तुमचे? माळतकर सर. किती मुली आहेत सर या? 11 मुले. तुम्ही का निघाल्या ग? पुण्याला का चालले तुम्ही? इथे बसमध्ये बसणार आहेत, एवढ्या दूर जाणार आहेत, महिनाभर आईवडिलांना सोडून जाणार आहे. काय रिकामं काम करताय? हां, उन्हाळ्याच्या सुट्या, घरी खेळायचे, गाणे म्हणायचे, तिथे कशाला चालल्या तुम्ही? प्रशिक्षण घ्यायला चालल्या. व्हेरी गुड. कशाचं? आम्ही कम्प्युटर रिपेअरिंग हां. जे आहे इथं अवेलेबल नाही सुविधा ते आम्ही तिथं जाऊन शिकणार आहेत म्हणून चाललो. अच्छा, काहीतरी मिळवण्यासाठी चाललं आहे. हे खेळणं कुदणं उड्या मारण्यापेक्षा, मोबाईल बघणं, टी व्ही बघण्यापेक्षा काहीतरी शिकायचं आहे तुम्हाला. छान, व्हेरी गुड. तुम्ही कुठल्या ग मुलींनो? वरखेड्याच्या. किती मुली आहे तुम्ही? 3 मुली. कोण आहे तुमचे शिक्षक? तुम्हाला आता सोडायला कोण आलं? पालक आले. तुम्ही पालक आहेत का? तुम्ही का चालल्या बेटा पुण्याला? घरी इथे मस्तपैकी मामाच्या गावाला जायचं, टी व्ही पाहायची, खेळायचं. पुण्याला का चालल्या महिनाभर? शिकणार आहेत. नवीन गोष्टी शिकायला. अच्छा, काहीतरी मिळवायचं आहे तुम्हाला, मोठं व्हायचं आहे, ज्ञान मिळवायचं आहे, तंत्रज्ञान समजून घ्यायचं आहे. छान छान. तुम्ही कुठल्या? हां, जातेगाव. बापरे, एवढ्या दुरून आल्या का तुम्ही? कशा आल्या जातेगावून चाळीसगावपर्यंत? क्रुझरने आले. हे कोण आहे तुमचे? पालक आहेत. सर आहेत कोणी? कोण सर आहेत? सर तुम्ही. सर काय नाव तुमचं आणि शाळेचं नाव सांगा ना. बोला. संदीप पवार. हां हे आमच्या जनता विद्यालय जातेगावच्या मुले आहेत. हां. मी मिशन 500 कोटीचा गाव प्रमुख आहे. अरे वा. आणि त्या पद्धतीनं आमच्या जातेगावमधील 9 मुलींना आपण प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवत आहोत. तर मुलींचा उत्साह पण चांगला आहे. डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण सर यांच्या माध्यमातून ही जी योजना राबवली गेली हां. ती खरोखरच एक उल्लेखनीय आहे. क्या बात. कारण यातून मुलांचा हा सर्वांगीण विकास घडणार आहे. कारण आपल्या या ग्रामीण भागातील मुलांना अशा प्रकारचं जे नॉलेज आहे हे नॉलेज सहसा मिळत नाही. तर उज्ज्वल चव्हाण सरांनी हे नॉलेज आपल्या या मुलांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही गावाचे आपलं गाव प्रमुख आहात, गाव पाणीदार करणार आहात, एक शिक्षक आहात. हो. आणि शिक्षक असून माझ्या गावाची सेवा झाली पाहिजे. ग्रामपंचायत सदस्य. आणि ग्रामपंचायत सदस्य पण आहेत. म्हणजे तुम्ही एक राजकीय सेवा करतायत, सामाजिक सेवा करतायत, शैक्षणिक सेवा करतायत. खूप छान सर, तुमचं खरोखर खूप कौतुक, आभार. आणि या मुलींना सुद्धा शुभेच्छा. तर आता बसेस आलेल्या आहेत आणि बसमध्ये आमच्या सगळ्या या विद्यार्थिनी आमच्या मिशनमार्फत जाणाऱ्या या बसत आहेत. यांना सोडायला पालक पण आलेले आहेत. महिनाभरासाठी या मुली आता रवाना होत आहेत आणि यांचं संपूर्ण जेवण, निवास संपूर्ण हा एक सामाजिक संस्था जी आहे पी इनामदार युनिव्हर्सिटी ही करणार आहे. आणि साहेब, तुमचं सहकार्य आहे. तुम्हाला काय म्हणायचं या मिशनबद्दल? एक चांगलं उपक्रम राबवत आहेत चव्हाण सरांच्या माध्यमातून. हां. निश्चितच त्याला यश मिळेल आणि
पाण्यासंदर्भात ज्या समस्या आहेत हां. त्या सुटतील अशी आशा बाग. साहेब तुमचं नाव आणि तुमचा हुद्दा सांगा ना. मुल्ला फरीदुद्दीन शमसुद्दीन, वाहतूक नियंत्रक, एस टी डेपो चाळीसगाव. तर एस टी डेपो चाळीसगावने पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे. मुल्ला साहेब आहेत, डेपो मॅनेजर मयूर पाटील साहेब आहेत. त्यांचंही की मुलांनी आपल्या तालुक्यातली मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत. 1 महिनाभर ते प्रशिक्षण घेणार आहे अद्ययावत ज्ञानाचं. तर आमचे पाटील सरही काही बोलू इच्छित तेच आहे. म्हणणार होतो की आम्हाला या सर्व विद्यार्थ्यांना इथून पुण्याला नेण्यासाठी मुल्ला साहेब आणि मयूर पाटील सरांनी जे अनमोल सहकार्य केलं त्याच्या बाबतीमध्ये मला त्यांचं ऋणनिर्देशन करणं हे कर्म प्राप्त आहे. एक पाटील म्हणून मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांनी अशाच उपक्रमांना नेहमी साथ द्यावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने एस टी डेपोने पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आपल्या तालुक्यातल्या मुली एक काहीतरी संपादन करण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत आहे. तर आपण ही क्लिप इथेच थांबवूया. धन्यवाद.